आज आपण मकर संक्रांती निमित्त हटक्या पद्धतीने केलेले खुसखुशीत तीळ आणि बेसनाचे लाडू तुम्ही करून पहा। लाडू खूप सुंदर लागतात। जिभेवर ठेवताच विरघळणारे हे खुसखुशीत लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तर लाडू बनवण्याकरता 150 ग्रॅम आपण गावरान तीळ घेतलेले आहेत। बेसन 125 ग्रॅम बेसन आपण घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। या ठिकाणी 270 ग्रॅम आपण गुळाचा वापर केलेला आहे। तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही। एकदा कढई गरम झाली की मंद आचेवर तीळ आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत। तीळ आपण जितके छान भाजून घेऊ ना तितके आपले लाडू हे छान होणार आहे। तीळ भाजताना गॅस बिलकुल मोठा करायचा नाहीये आणि तीळ सतत वर खाली करत राहायचे आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये तीळ भाजून तयार होतात। तीळ थंड करायला ठेवू। सेम कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे आणि बेसन घालायचं आहे। एकदा कढई गरम झाली की गॅस आपण मंद आचेवर ठेवायचा आहे आणि जसं हवं तसं 2-2 चमचे तूप घालून पण बेसन छान भाजून घेणार आहोत। सुरुवातीला सगळं तूप एकदम नाही घालायचं, जसं हवं तसं 2-2 चमचे तूप घालायचं आहे आणि बेसन अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। जास्त झालेलं तूप काढता येत नाही, पण तूप कमी असेल तर आपण ते घालू शकतो, त्यामुळे एकदम तूप घालायचं नाहीये। तर ह्या ठिकाणी जवळपास आपण 9 ते 10 मिनिटाकरता बेसन छान मंद आचेवर, मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। बेसन भाजत आलं हे कसं कळणार? बेसन भाजत आलं तर बेसनचा सुगंधही खूप छान दरवळतो आणि त्याचा रंगही बदलतो। तर ह्या ठिकाणी आपलं बेसन भाजून तयार आहे, काढून घेऊयात। पाक बनवायला घेऊ। गूळ घालायचा आहे। गूळ पटकन विरघळण्याकरता 2 चमचे पाणी घालूयात आणि गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गूळ विरघळलेला आहे। गूळ विरघळल्यानंतर 4 ते 5 मिनिट मंद आचेवर गूळ छान उकळू द्यायचा आहे। गुळाचे काही थेंब पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि अशा प्रकारे जर गुळाची गोळी बनत असेल तर त्यानंतर गूळ आपण 4 ते 5 मिनिट मंद आचेवर छान उकळू देणार आहोत। गुळाचा पाक झाला हे कसं चेक करणार? तर गोळी बनल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनंतर पाक तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता गुळाचा कलरही बदललेला आहे। तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की पाक व्यवस्थित झाला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। तर ह्या ठिकाणी पाक तयार आहे। बेसन मध्ये पाक घालायचा आहे। तर यामध्ये आपण अर्धे तीळ घालणार आहोत आणि अर्धे तीळ तसेच ठेवणार आहोत। मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण थंड करायला ठेवू। तर या ठिकाणी मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण ते मिक्सर मध्ये थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावर थोडंसं कडक होतं, तर अशा प्रकारे आपण ते तोडून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये हे जाडसर फिरवून घ्यायचं आहे। पाकामध्ये डायरेक्ट तीळ आणि बेसन घालून त्याचेही लाडू आपण बांधू शकलो असतो, तर ते लाडू आणि हे लाडू खाण्यामध्ये खूप फरक आहे। हे लाडू खूप सुंदर लागतात। अशा प्रकारे तुम्ही लाडू करून पहा, अगदी खुसखुशीत लाडू तयार होतात। तर थोडं थोडं मिश्रण घालून आपण जाडसर वाटून घेणार आहोत। वेलची पूड घालूयात अर्धा चमचा आणि एकत्र करून घ्यायचं आहे। तर मिश्रण मला कोरडं वाटत आहे, तर त्याकरता आपण 2 चमचे तूप घातलेला आहे।
जर मिश्रण तुम्हाला आणखी कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तुपाचा वापर केला तरी चालेल। या ठिकाणी लाडूला लागणारे मिश्रण हे तयार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाडू छोटे किंवा मोठे करू शकता। तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले तीळ, गुळ आणि बेसनाचे खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू तयार आहे। तुम्ही हे लाडू करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।